या ठिकाणी उपस्थित सकल हिंदू समाज, दिंडोरी शहर आणि दिंडोरी तालुका, काश्मीरमध्ये हिंदू समाजातील ज्या तरुणांवरती, ज्या पुरुषांवरती जो भ्याड हल्ला झाला, या हल्ल्याच्या निषेधार्थ आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत। अत्यंत लाजिरवाणी गोष्ट हिंदू समाजासाठी ही आहे की नालायक नराधमांनी, त्या अत्याचार करणाऱ्या, अन्याय करणाऱ्या पाकिस्तानच्या भुरग्यांनी काश्मीरमध्ये घुसून आणि हिंदूंना हिंदू आहात का हा प्रश्न विचारून हिंदू आहे समजलं की गोळी घातली। याचा अर्थ हिंदू समाजाला पाकिस्तानने एवढं हलक्यात घेतलेला आहे आणि हिंदू समाजाला पाकिस्तानने हलक्यात न घेता हिंदू समाज हा पाकिस्तानचा बाप आहे। 1947 ला जर भारताने मुसलमानांना पाकिस्तान दिला नसता तर आज पाकिस्तान नावाचा देश जन्माला आला नसता। म्हणून पाकिस्तानने हे विसरू नये। शेवटी मी एकच म्हणेल, नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान भड़वा है। पाकिस्तानने हे विसरू नये। त्याने बापाच्या छातीत हात घातलाय। आता बाप काय करेल हे पाकिस्तानला लवकरात लवकर समजेल। मी भारताच्या केंद्र सरकारला एकच जाहीर विनंती या ठिकाणून करेल की आतापर्यंत 4-5-6 दिवस या हल्ल्याला होऊन गेले, अजूनपर्यंत हिंदू समाजाला आनंद होईल अशी कुठलाच पाऊल, असं सकारात्मक पाऊल आपल्या भारताच्या केंद्र सरकारने उचललेलं नाहीये। लवकरात लवकर पाकिस्तानचा दहशतवाद नाही तर पाकिस्तान हे जगाच्या पाठीवरून नामनिशाण मिटवून आणि एकच सगळ्यांकरता, हिंदू समाजाकरता हा न्याय भारत सरकारने द्यावा अशी विनंती करतो। पुन्हा एकदा सगळ्यांनी माझ्यासमोर घोषणा द्यायची, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय श्रीराम, जय जय श्रीराम। नीम का पत्ता कड़वा है, जय श्रीराम, या ठिकाणी उपस्थित सकल हिंदू समाज, दिंडोरी शहर आणि दिंडोरी तालुका, काश्मीरमध्ये हिंदू समाजातील ज्या तरुणांवरती, ज्या पुरुषांवरती जो भ्याड हल्ला झाला, या हल्ल्याच्या निषेधार्थ आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत। अत्यंत लाजिरवाणी गोष्ट हिंदू समाजासाठी ही आहे